पहाटे या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर शहराच्या मुकुंदवाडी या परिसरामध्ये हनुमान मंदिराच्या वर काही कार्यकर्त्यांनी अनधिकृतपणे त्या ठिकाणी बॅनर लावलेलं होतं. आम्ही वारंवार सांगत होतो की अनधिकृत बॅनर लावू नका, लावल्यास तर काढून टाका, अन्यथा गुन्हा होणार. परंतु दुर्दैवाने आज पहाटे 9:45 वाजता या सर्व अनधिकृत बॅनरचा कार्यवाही करत असताना माझा 2 कर्मचारी त्या ठिकाणी, एक गंभीर जखमी त्या ठिकाणी झाला आणि एक दुर्दैवाने ते अमोल जाधव म्हणून जे माझे कर्मचारी आहेत ते शॉक लागून त्या बॅनर काढत असताना दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे. आणि या बॅनर लावणारे आणि त्याच्यामध्ये शुभेच्छुक जे कोणी असणार आहे त्यांच्या विरुद्ध मनुष्यवधाचा आम्ही गुन्हा नोंद करणार आहे. आणि दुर्दैवाने जे आमच्या कर्मचारी मृत्यू झाला त्यांच्यासाठी आम्ही महानगरपालिकेने काम करीत असताना दुर्दैवाने जे मृत्यू झाला त्यांच्यासाठी आपण खूप मोठी रक्कम, जवळपास 1,15,00,000 रुपये आपण इन्शुरन्स केलेलं होतं. त्या रक्कम लवकरात लवकर त्यांच्या परिवाराला मिळण्याच्या अनुषंगाने माझं संपूर्ण टीम त्या ठिकाणी काम करणार आहे. आणि त्यासोबतच त्यांचं पत्नी त्यांना लाडपागे समितीमध्ये तातडीनं त्यांचं शोकाकुल जे वेळ संपल्यानंतर ते त्यांना लगेच आम्ही त्यांना लाडपागे समितीमध्ये अनुकंपा भरतीमध्ये आम्ही त्यांना नोकरी देणार. परंतु हे दुर्दैवी घटना आपल्या काही लोकांच्या चुकामुळे होतात. आणि तो मुलगा आपल्या भारतीय संस्कृतीच्या हिशोबाने हनुमान मंदिरावर लावलं होतं म्हणून त्याला पायाच्या वर चप्पल काढून ते बॅनर काढायला गेलं होतं. आणि यामध्ये या बॅनर लावणारे लोकांना एवढं कळत नाही कुठे बॅनर लावायचे, लावलं तर काढण्याचं. हे त्यांचं क्षणमात्र खुशीसाठी एक लोकांचा जीव घेतं, एक लोकांची जीव त्या ठिकाणी. यापुढे अशा घटना होऊ नये म्हणजे नुकतेच चमकोगिरी करण्यासाठी काही लोक असं करतात, त्यांना काय इशारा असेल तर आम्ही यापुढे मनुष्यवधाचेच आम्ही गुन्हा नोंद करणार आहे. कारण या लोकांनी ज्या ठिकाणी लावतात त्यानंतर महापालिकेचा आमच्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी काढावा लागतो. आणि काढत असताना अशा पद्धतीचा म्हणजे आपण कल्पनाही केलं नव्हतं, परंतु असे घटना होणे ते खूप वेदनादायक आहे. आज संपूर्ण आमच्या महापालिका म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी उभा आहे, परंतु त्याचा जीव तरी वापस येऊ शकत नाही. परंतु ह्यापुढे ज्या काही अनधिकृत बॅनर लावणारे लोकांविरुद्ध आम्ही कडकातली कडक कारवाई त्यांच्या विरुद्ध करणार. अनधिकृत बॅनर संदर्भात सातत्याने गेल्या 10 दिवसापासून मी प्रशासनाला पण सांगतोय. आणि हे शहर आता बॅनर मुक्त करायची वेळ आलेली आहे. आणि तुम्ही मोठे शहर पहा, जे स्वच्छ शहर आहेत तिथं असे बॅनर लागत नसतात. त्याच्यामुळं मी आयुक्तांना त्या दिवशी खूप पत्रकारांनी त्याच्या बाबतीत हे केलं की मी आयुक्तांना असं का बोललो, पण मी त्यांना अतिशय नम्रपणे या शहराचा नागरिक म्हणून, मी प्रथम नागरिक तर आहेच आहे पण त्याच्याबरोबर मी नागरिक आहे, टॅक्स पेअर आहे, तर मी त्यांना सांगितलं होतं की बाबा हे आता शहर बॅनर मुक्त करायची वेळ आलेली आहे. बघा 8 दिवसामध्ये लाडपागे समितीत 6 महिन्यापूर्वी लागलेला व्यक्तीचा आज ते काढताना शॉक लागून बॅनर काढताना दुर्दैवी मृत्यू झाला. माझ्या प्रचंड संवेदना आहे. माझं सकाळपासून मन द्रवित झालं. मी तिथं घाटीत सुद्धा जाऊन आलो. आपण इतकी जीवघेणी स्पर्धा का करतोय? कशासाठी करतोय आपण ही जीवघेणी स्पर्धा? आता मी आयुक्तांना सांगितलेलं आहे की ह्या अनधिकृत बॅनरच्या बाबतीत कोणताही मुलायजा ठेवायचा नाही. ज्यांनी बॅनर लावला त्यांच्यावरती काही गुन्हा दाखल हे बघा, तुम्ही माझं असं म्हणणं आहे की पहिले सगळे काढा आणि त्याचं एक धोरण निश्चित करून मनपा प्रशासनाने पेपर पॉप्युलेशन केलं पाहिजे की आता आम्ही ज्यांचा फोटो असेल, जो कंपनी असेल किंवा जे काय त्याचा जो परफॉर्मा प्रशासनाने तयार करावा आणि गुन्हा दाखल करावा. ठीक आहे, थँक्यू.